काढला आहे, नेमकं काय आहे ते? नाही, असं आहे की या जी आरमध्ये ग्रामीण भागातून शेतकऱ्यांची मुलं मुली जे अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन येतात, त्या स्वप्नांचा चकनाचूर करण्याचा हा जी आर आहे. हा जी आर तेव्हा काढला ज्या दिवशी जनावरासारखं पोरांना नीटच्या प्रश्नावरून, नीट हा एकाच गोष्टीचा आहे, तो परिपाक होता सगळ्या गोष्टींचा मिळून, त्या दिवशीच हा जी आर काढला. याच्याप्रमाणे 60-40चा रेशो करून टाकला, 80-20चा रेशो करून टाकला. म्हणजे आता 60% जागा उपजिल्हाधिकारी तहसीलदार या प्रमोशननी होणार आणि 40% जागा डायरेक्ट भरणार. पहिले 66% जागा या डायरेक्ट भरल्या जायच्या आणि 33% जागा ज्या आहे त्या प्रमोशननी भरल्या जायच्या. तुम्ही विचार करा, स्वप्नच पाहिजे नाही का गरिबाच्या पोरांनी? जे टॅलेंट आहे ते असं आपण वाया घालवायचं का? ज्या शेतकऱ्यांनी आपलं जमीन जुमले विकले, ज्या महिलांनी आपल्या आईनी पोरांच्या दागिने विकले, कर्ज काढले, त्यांनी कुठं जाऊन मरायचं? नायब तहसीलदारमध्ये तर हा रेशो 80 करून टाकला. तर 80 प्रमोशननी भरणार आणि 20 म्हणजे तुम्ही क्लर्क व्हा, तुम्ही अधिकारीच होऊ नका. DDR सहकारी विभागामध्ये तर डायरेक्ट सगळे भरती केल्या म्हणून स्वतः ट्विट करतात बावनकुळे साहेब आणि सांगतात की मार्गदर्शनाखाली गेलं देवेंद्र फडणवीसांच्या. तर तुम्ही गोरगरिबांचे स्वप्न चिरडून राज्य करणार आहात का? आता जर पोरं बिघडले ना, सांभाळणार नाही. या जिहाच्या विरोधात काँग्रेसची काय भूमिका राहील? भूमिका तुम्ही पाहिली होती 23मध्ये, कडक भूमिका राहणार. सर, नवीन जे शिक्षा मंत्री आहे प्रल्हाद जोशी, त्याचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे की ते बिल्किस बानोमध्ये जे आरोपी होते त्याच्यासमोर. अरे, ही मूळ शिकवण आहे RSSची. महिलांच्या संदर्भामध्ये भोगण्याचा दृष्टिकोन, तुच्छतेचा दृष्टिकोन हा मनुस्मृतीतूनच आलेला आहे. ते बिल्किस बानो जिच्यासमोर जी 5 महिन्याची गर्भार बाई, घरच्या लोकांची खून, तिचा बलात्कार, त्या आरोपींना सोडल्यानंतर त्याचं हे समर्थन करतात आणि तो देशाचा शिक्षा मंत्री. आणि प्रियंकाजी बोलल्या तर चुकीचं बोलल्या, जे खरं आहे ते बोलल्या, जे हे आहे खरं. या देशाचा प्रधानमंत्री प्रज्वल रेवाला 3,000 बायांचा रेप करणारा माणूस, त्याला मतदान म्हणजे मला मतदान म्हणतात आणि सगळे बलात्कारी BJPतच निघतात. जंतर मंतरवर पोरं काय घोषणा देत होते? अरे बलात्कारी कहाँ मिलेगा? BJP के दफ्तर में. अरे भ्रष्टाचारी कहाँ मिलेगा? BJP के दफ्तर में. अरे नीट पेपर का